की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला। काय फार अवघड नाही का? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। आरक्षणावर हे आता बोलताय, परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। मला हे विचारायचं, तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे, असं सांगतात की शरद पवारांनीच फोन केला तर विरोधी पक्षाला गेला, कोणीच गेलं नाही। ह्याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला। काय फार अवघड नाही का? पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का त्याच्यासाठीच ही बैठक, सर्वपक्षीय बैठक बोलवली? प्रस्ताव कुठे पाठवला होता? बैठकीलाच कोणी गेलं नाही, प्रस्तावच आला नाही ना। बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं असं वाटतं। प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा काय कसा करणार? आमंत्रण आलं पण अजेंडा काय? जे म्हणतात ते आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो असतो। हो, मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे। तुमच्या चॅनलवर ते आम्ही जिन्यावर 50 वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो, मग तेव्हा का नाही बोलत? बोलवलं नव्हतं असं म्हणायचं? बोलवत नाही। अहो, जेव्हा तुम्ही आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती। माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावा आणि मीटिंग करावी।